Welcome back again. Here we discussed about next point, that is Reynolds number, critical velocity and Reynolds number. आता पुढचा पॉइंट जो आपला आहे तो आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आधी आपल्याला पाहिजे. The velocity beyond which a streamlined flow becomes turbulent is called critical velocity. अशी व्हेलॉसिटी की त्याच्यानंतर स्ट्रीमलाइन फ्लोचं रूपांतर कशामध्ये होतं? टर्ब्युलंट फ्लो मध्ये होतं. द व्हेलॉसिटी द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच, हिच्या पलीकडं द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच ए स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स अ टर्ब्युलंट. स्ट्रीमलाइन फ्लो काय होतो? टर्ब्युलंट मध्ये रूपांतरित होतो. इज कॉल्ड एज क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्यालाच आपण काय म्हणतो? क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता अकॉर्डिंग टू ऑसबॉर्न रेनॉल्ड्स हा जो सायंटिस्ट आहे त्याच्यामध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी कसा फॉर्म्युला इंड्यूस केला आहे त्यांनी आपल्याला डायरेक्टली दिलेला आहे. काय आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी? व्हीसी इज इक्वल टू आर एन इंटू इटा अपॉन रोडी. आता हे लक्ष द्या, हा आर एन म्हणजे रेनॉल्ड्स नंबर आहे. इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड आणि डी म्हणजे डायमीटर ऑफ दॅट ट्यूब. सो अकॉर्डिंग टू ऑसबॉर्न रेनॉल्ड्स, आता त्यांचं सालपत दिलं आपल्याला 1842 टू 1912. त्यांच्या मते क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे? व्हीसी इज इक्वल टू आर एन इटा अपॉन रो. ओके, नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे बघा, फ्रॉम इक्वेशन फॉर रेनॉल्ड्स नंबर कॅन बी रिटन ॲज. आता हा रेनॉल्ड्स नंबर काय आहे बघा, व्हीसी इज इक्वल आर एन इटा अपॉन रो डी. याच्यानुसार हे इक्वेशन नंबर आपण म्हटलं, पण याच्यानुसार रेनॉल्ड्स नंबर कसा फाइंड आउट करू शकतो? आर एन इज इक्वल टू, हा जो रोडी आहे तो इकडेच आहे, म्हणजे काय होईल बघा, व्हीसी रोडी अपॉन हा रोडी इकडे गेला अपॉन इटा. इटा म्हणजेच काय आहे? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. सो आर एन इज इक्वल टू व्हीसी रोडी अपॉन इटा, तोच इथं फॉर्म्युला बघा. सो रेनॉल्ड्स नंबर इज इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी इंटू डेन्सिटी इंटू डायमीटर अपॉन इटा. इटा म्हणजे काय म्हटलं? कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हटलेलं आहे. ओके, आता हा जो रेनॉल्ड्स नंबर आहे तो कसा आहे? इट इज अ प्युअर नंबर. तो कसा आहे? प्युअर नंबर आहे. इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन, म्हणजे त्याला युनिट पण नाही आणि डायमेन्शन पण आहे, कारण की हा एक प्युअर नंबर असतो. जसं की बघा इथं दिलेलं आहे, इट इज फाउंड दॅट फॉर रेनॉल्ड्स नंबर लेस दॅन 1000 असं आढळलं की समजा असं असेल की 1000 पेक्षा जर रेनॉल्ड्स नंबर कमी असेल तर तो फ्लो ऑफ फ्लुइड कसा असेल? स्ट्रीमलाइन. तो फ्लो ऑफ फ्लुइड कसा असेल? स्ट्रीमलाइन मध्ये असेल. while for Reynolds number greater than 2000, आता 1000 पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? स्ट्रीमलाइन फ्लो असं आपण म्हणणार आहे. मात्र काय म्हटलंय बघा, जर तो रेनॉल्ड्स नंबर जर 2000 पेक्षा जास्त असेल द फ्लो ऑफ फ्लुइड इज टर्ब्युलंट. 2000 रेनॉल्ड्स नंबरची किंमत 2000 पेक्षा जास्त असेल तर फ्लो ऑफ फ्लुइड कसं असणार आहे? टर्ब्युलंट असणार आहे. when रेनॉल्ड्स नंबर इज बिटवीन 1000 टू 2000, समजा 1000 ते 2000 च्या दरम्यान असेल तर मात्र फ्लो ऑफ फ्लुइड कसं असेल? बिकम्स अनस्टेडी. तो मात्र फ्लुइडचा फ्लो कसा असणार आहे? अनस्टेडी असणार आहे. अनस्टेडी असा की इट चेंजेस फ्रॉम स्ट्रीमलाइन फ्लो टू टर्ब्युलंट फ्लो, की त्याचं रूपांतर स्ट्रीमलाइन फ्लो कडून कुठे होऊ शकतं? टर्ब्युलंट फ्लो मध्ये होऊ शकतं. ओके, तर हे आपलं काय आहे? क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि रेनॉल्ड्स नंबर. डिफाइन क्रिटिकल व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच streamline flow becomes turbulent is called critical velocity. According to Osborne Reynolds, critical velocity is given by Vc is equal to Rn eta upon rho d. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. सो देअरफॉर Vc म्हणजे काय म्हणतो आपण? क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड. Rn म्हणजे काय म्हणतो? रेनॉल्ड्स नंबर असं म्हणतो. इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड and d म्हणजे diameter of the tube. So from equation this Reynolds number can be written as, मग हे Reynolds number आपण कसं मिळवू शकतो? Rn तिथंच ठेवा, हा रोडी पलीकडे जाईल न्यूमरेटर मध्ये आणि असणारा इटा डिनोमिनेटर मध्ये जाईल.
So Rn is equal to Vc rho d upon eta, pure number. So Reynolds number is pure number. It has no unit and dimension. So it is found that for Reynolds number less than 1000 असेल the flow of fluid is streamline असतो. While for Reynolds number is greater than 2000 असेल the flow of fluid is turbulent असतो. When Reynolds number is between 1000 and 2000 जर असेल the flow of fluid becomes unsteady. म्हणजे काय हो? तर याचा अर्थ इट चेंजेस फ्रॉम अ स्ट्रीमलाइन फ्लो कडून कुठे काय होणार आहे? टर्बुलंट फ्लो मध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. किंवा जर रेनॉल्ड नंबरची व्हॅल्यू कुठे असेल 1000 ते 2000 च्या दरम्यान असेल तर. ओके. त्यानंतरचा आपला नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी आपण डिस्कस करतोय विस्कॉसिटी. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बघा? विस्कॉसिटी. आता काय म्हटलं बघा विस्कॉसिटी म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स इज कॉल्ड विस्कॉसिटी. फ्लुइडची जी काय असणारी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतोय? विस्कॉसिटी असं म्हणतो. आता विस्कस मटेरियल आणि नॉन विस्कस मटेरियल. समजा सपोज एका ग्लासमध्ये पाणी असेल ते जर आपण जमिनीवरती ओतलं तर ते क्विकली स्प्रेड होणार आहे, पसरणार आहे. त्याच्याऐवजी एखादा सिरप असेल किंवा हनी असेल ते जर आपण टाकलं तर आता मात्र काय होणार आहे? ते क्विकली पसरणार नाही. त्याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारा ड्रॅग फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, ओके, या गोष्टीमुळे काय होणार आहे? ते इझिली पसरणार नाही. मग हा जो फोर्स आहे फ्रिक्शन फोर्स, ड्रॅग फोर्स, याच्यानुसार त्याचं विस्कॉसिटी आणि नॉन विस्कॉसिटी ह्या गोष्टी ठरतात. आता बघा प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. वॉटर हॅज लो विस्कॉसिटी. वॉटर लगेच पसरतं म्हणजे याचा अर्थ त्याची विस्कॉसिटी आहे पण कमी आहे. परंतु सिरप और हनी हॅज हाय विस्कॉसिटी. मात्र आपण जर सिरप किंवा हनीचा विचार केला तर त्याला मात्र विस्कॉसिटी कशी आहे? जास्त आहे. तेच आपल्या इथं डायग्रामच्या माध्यमातून दाखवलेलं आहे विस्कस फ्लो आणि नॉन विस्कस फ्लो. विस्कस फ्लो मध्ये बघा सेंट्रल लाईन कशी दिसते? आपल्याला जास्त दिसते. आणि याच्यामध्ये असणारी साईडची लाईन कशी आहे? कमी आहे. याचा अर्थ सेंट्रलला फोर्स कसा असतो? मॅक्झिमम. आणि साईडला असणारा फोर्स कसा असतो? साईडला असणारी जी काही त्याची विस्कोसिटी आहे ती कशी दाखवलेली आहे? कमी. आता त्याच्यामध्ये हे जे काही दाखवलेला विस्कस फ्लो आहे जसं की आपण नदीचं उदाहरण घेऊ शकतो की नदीला मध्यभागी असणारं पाण्याचं स्पीड हे कडला असणाऱ्या नदीचं जे काही बँक रोड आहे, बँकड सरफेस जो आहे, बँक जो आहे, नदीचा किनारा आहे, त्याच्यापेक्षा मध्यभागी असणारा फ्लो आहे तो जास्त असतो. आणि किनाऱ्याच्या असणारा बाजूचा फोर्स हा काय असतो? विस्कोसिटी काय असते? म्हणजे थोडीशी प्रमाणामध्ये मधल्यापेक्षा याच्या इथं असणारं स्पीड कमी असतं. म्हणजे आपण याला विस्कस फ्लो असं म्हणू शकतो. नॉन विस्कस फ्लोचा जर विचार केला तर काय होणार आहे? याच्यामध्ये असणाऱ्या सर्व लाईन्स कशा आहेत? सेम आहेत. त्याच्या अर्थ सगळ्यांचं असणारं जे काही स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे ती कशी आहे? सेम असणार आहे. सो इट इज अ नॉन विस्कस फ्लो. ओके. याच्यामध्ये आणखी आपल्याला काय काय भरपूर पॉईंट आहेत ते आपल्याला पुढे डिस्कस करायचे आहेत. काय पहिलं आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय म्हटलं? The velocity beyond which a streamline flow becomes a turbulent is called as critical velocity. According to Osborne Reynolds, काय फॉर्म्युला क्रिटिकल व्हेलॉसिटीचा? Vc is equal to Rn eta upon rho d. So Rn is equal to Vc rho d upon eta. Vc म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी, Rn म्हणजे रेनॉल्ड्स नंबर, eta म्हणजे काय म्हटलं? कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी, rho म्हणजे डेन्सिटी. ओके. आणि त्यानंतर काय म्हटलं? डी म्हणजे डायमीटर. आता हे जे इक्वेशन आपल्याला भेटलं क्रिटिकल व्हेलॉसिटीचं जे रेनॉल्ड्सनं आपल्याला दिलेलं आहे काय? Vc इज इक्वल Rn eta अपॉन rho d. याच्यानुसार आपण रेनॉल्ड्स नंबर फाइंड आउट केला. तो रेनॉल्ड्स नंबर काय येतो? Rn इज इक्वल Vc rho d अपॉन eta. आता याच्यामध्ये हा रेनॉल्ड्स नंबर जो आहे तो प्युअर नंबर आहे म्हणजे अंक आहेत, प्युअर नंबर आहे. सो इट इज नो युनिट अँड डायमेन्शन. आता जर नुसते अंक असतील तर त्याची किंमत अंकामध्ये नुसते जनरली येत असेल तर त्याला डायमेन्शन युनिट नाही. सो इट इज फाउंड दॅट रेनॉल्ड्स नंबर जर 1000 पेक्षा कमी असेल, 1000 पेक्षा कमी असेल तर फ्लो ऑफ फ्लुइड कसं आहे? स्ट्रीमलाइन आहे. ओके. आता काय म्हटले बघा? फाइल रेनॉल्ड्स नंबर इज ग्रेटर दॅन 2000. 1000 पेक्षा कमी असेल तर स्ट्रीमलाइन फ्लो आहे आणि 2000 पेक्षा जर जास्त असेल तर कसला फ्लो असणार फ्लुइडचा? टर्ब्युलंट.
कसला असणार आहे टर्ब्युलंट. आणि वेन रेनॉल्ड्स नंबर इज बिटवीन 1000 अँड 2000, समजा तो 1000 आणि 2000च्या मध्येच असेल तर मात्र काय म्हणणार आपण, फ्लो ऑफ फ्लुइड बिकम्स अनस्टेडी. तो फ्लो ऑफ फ्लुइड कसं असणार आहे, अनस्टेडी असणार आहे. सो इट चेंजेस फ्रॉम अ स्ट्रीमलाइन फ्लो टू टर्ब्युलंट फ्लो. त्यामुळे तो कशामधून कशामध्ये बदलणार, स्ट्रीमलाइन फ्लो मधून टर्ब्युलंट फ्लो मध्ये कन्वर्ट होणार. नेक्स्ट आपल्याला काय दिले बघा बाळांनो, विस्कोसिटी आपण म्हटलं. द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स. आता हे बघा, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड्स आपला पहिलाच पॉईंट होता. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपला पहिलाच पॉईंट होता, त्याच्यामध्ये आपण सगळं बघितलेलं आहे. द प्रॉपर्टी ऑफ अ फ्लुइड्स इज कॉल्ड विस्कोसिटी. फ्लुइडची जी काय प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विस्कोसिटी असं म्हणतो. वॉटर हॅज लो विस्कोसिटी. वॉटरला कशी विस्कोसिटी आहे, खूप कमी आहे. वेळेस सिरप आणि हनी जर त्याचा विचार केला तर त्याची विस्कोसिटी जास्त. हेच विस्कस फ्लो आणि नॉन विस्कस फ्लो. विस्कस फ्लो मध्ये विस्कोसिटी असणार आहे, नॉन विस्कस फ्लो हे कसं असणार आहे, इझिली मूव्ह होणार आहे. ओके, हा छोटासा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे.